हाय, हॅलो, नमस्कार. मी जया तुमचे स्वागत करते माझ्या नवीन एका मराठी ब्लॉग चॅनलवरती. आणि तुम्हा सर्वांना गुड इव्हिनिंग. तर बघा, हा व्हिडिओ आहे बुधवारचा संध्याकाळचा व्हिडिओ, म्हणजे 6-6:30च्या दरम्यानचा. तर पहा, खूप 10-15 दिवसाची साय साचलेली होती. तर म्हणलं आज त्याचं तूप करून घ्यावं. तर ती साय मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आणि एका पातेल्यात पाणी घेतलं थंड आणि त्याच्यामध्ये ते लोणी काढून टाकून दिलेलं आहे. तर सगळं ते भांड्याला चिटकून जातं. तर चमच्याने मी काढत होते. बघा झाकणाला पण किती लागलेलं आहे. आमच्या घरात तसं म्हणलं तर 1च लिटर दूध येतं आणि माणसं म्हणलं तर आम्ही 9-10 माणसं आहे. 1 लिटर दूध आम्हाला दिवसभर पुरत नाही. पण तरी सुद्धा त्याच्यावर जी संध्याकाळी आपण दूध तापवून ठेवतो आणि साय येते, सकाळी सकाळी चहाच्या अगोदर जर काढली तर साय निघते. तर तीच 10-15 दिवसाची साचवलेली साय काढून घेतलेली आणि थंड पाण्यात आता रात्रभर तशीच ठेवून देते फ्रीजमध्ये. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा त्याचा लोण्याचा गोळा अद्दरवरती येतो. आणि इकडे चाललं होतं स्वयंपाकाची तयारी. पोळ्या झालेल्या होत्या. सध्या तुरीच्या शेंगाचं सीझन असल्यामुळे शेंगाचा वानवा आम्हाला खूप येतोय. तर आज पण तुरीच्या सोल्याचीच भाजी केलेली आहे. तर बघा असं लोणी निघालेलं आहे. आणि संध्याकाळचे गाई वगैरे पण दिवाबत्तीच्या टायमाला रोज येतात आमच्या दारात. तर पहा गाई. आणि हा आहे गुरुवारचा व्हिडिओ सकाळचा. तर आमच्या बाबांना एकादश असते म्हणून आज लवकर स्वयंपाक झालेला आहे. उपवास सोडण्यासाठी वरण भात आणि पोळ्या केल्या होत्या. आम्हाला गुरुवार होता आज दोघींना. तर मशीनवर काही कपडे शिलाईचे होते आणि काही साड्या पिको फॉलच्या होत्या, त्या पण करायच्या होत्या. आणि हे धुण्यासाठी काढलेले होते कपडे. स्वयंपाक झाल्याच्या नंतर हे बघा झाडून काढल्याच्या नंतर एवढा कचरा निघतो रोज पण. कारण मुलं शाळेत जाईपर्यंत ते एवढी घाण करून ठेवतात घरात. आणि बघा सगळं फरशा वगैरे पुसून झालेले आहेत आमच्या. इकडचे पण दोन्ही पण. हे पहा लोणी सकाळी कसं झालेलं आहे. त्यातलं पाणी सगळं काढून टाकलं आणि गरम करायला ठेवून दिलेलं आहे. तर तूप आपलं होतं झालेलं आहे पहा. हे पूर्ण लालसर होऊ देते आणि मग त्याला एका डब्यामध्ये काढून ठेवते बघा. हे एवढा अर्धा डब्बा तूप निघालेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचं हे खरडण जे असतं ना, ते मला पण आवडतं आणि माझ्या मुलांना पण आवडतं खायला. त्यात साखर टाकून खायचं खूप छान लागते, कलाकंद पेढ्यासारखं. कामं आवरल्याच्या नंतर रोज तर आम्हाला काय आवरायला 12-12:30 पर्यंत काहीच टाइम भेटत नाही स्वतःसाठी. तर आज उपवास असल्यामुळे लवकर आवरलं होतं. तर म्हणलं डोकं विंचरून घ्यावं. केसांमध्ये गुत्ता पण खूप होतो. दोन्ही बाजूनी केस घेऊन जर गुत्ता काढला तर पटकन निघतो. आणि केस आता हिवाळ्याचे असे रखरख पण खूप होतात. केसांमध्ये कोंडा पण खूप होतो. तर पहा सगळा गुत्ता काढून घेतलेला आहे. तरी सुद्धा मागून विचारलं की गुत्ता राहतोच त्याच्यामध्ये. तर गुत्ता काढायला पण खूप वेळ लागतो. रोज डोकं विचारते तरी पण रोज गुत्ता केसांमध्ये होतोच. तर आता कामं झाल्यावर मी स्वतः आवरून घेते आणि नंतर गुरुवारची पूजा मांडायची आहे. आता सगळं आवरून झालेलं आहे आमचे कामं. आणि आता तूप तापवायला ठेवलेलं आहे. बघा रात्रभर फ्रीजमध्ये लोणी काढून ठेवलं होतं तर अद्दरवरती आलं ते. आणि आता करायची आहे पूजेची तयारी. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. त्या कपड्यावरती तांदूळ आणि अष्टगंध अगोदर काढून घेतले आणि त्यानंतर देवीचा फोटो त्याच्यावर मांडला.
तर फोटो मांडून झाला आणि इथं सगळे पूजेचे सामान घेऊन बसले होते आणि तांब्याला स्वस्तिक काढलं आणि त्याच्यामध्ये 5 प्रकार फळांची पाने कळसाला लावून दिलेले बघा. तर कलशामध्ये हळदी कुंकू आणि 1 रुपयाचं नाणं असेल तर नाणं टाकायचं, नाही तर 1 सुपारी टाकली तरी सुद्धा चालते. अशा प्रकारे दुसऱ्या गुरुवारची पूजा आमची मांडणी झालेली आहे. रांगोळी पण काढलेली, जास्त कलर नसल्यामुळे हा एकच कलर होता, त्याच्यामुळे एकच कलर मध्ये रांगोळी काढली आणि दोन्हीकडे 2 लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आणि आपला कळस पण चांगला सजवलेला आहे.
राणीची मुलगी शांबाला ती आणि खळबळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा. मला धीर द्या. आईला दिलेले शाप मागे घ्या. मी तुमच्या पाया पडते. मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती